हॅलो फ्रेंड्स, विजय जाधव चॅनलमध्ये आपलं प्रत्येकदा स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत भारतीय स्टेट बँकेमध्ये 1511 भरती निघालेली आहे, त्याबद्दल आज आपण बघणार आहोत. तर त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. याचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील आपल्या चॅनलचे. तर चला बघूया. तर SBI मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 1511 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर इथे कोणत्या पदासाठी भरती निघाली ते बघूया आपण. तर इथे पहिल्या पदाचं नाव आहे डेप्युटी मॅनेजर सिस्टम प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलिव्हरी. यामध्ये 187 जागांसाठी भरती निघालेली आहे. आणि दुसरा आहे डेप्युटी मॅनेजर सिस्टम इंट्रा सपोर्ट अँड कोल्ड ऑपरेशन. यामध्ये 412 जागांसाठी भरती निघाली. आणि तिसरा आहे डेप्युटी मॅनेजर सिस्टम नेटवर्किंग साठी भरती निघाली आहे. यामध्ये 80 जागांसाठी भरती निघाली आहे. आणि चौथा आहे डेप्युटी मॅनेजर IT यासाठी 70 जागांसाठी भरती निघाली आहे. आणि पाचवा आहे डेप्युटी मॅनेजर सिस्टम इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. यामध्ये 7 जागांसाठी भरती निघालेली आहे. आणि सहावा आहे असिस्टंट मॅनेजर. यामध्ये 798 जागांसाठी भरती निघालेली आहे. टोटल 1511 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर याच्यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती बघूया आपण. कोणत्या पोस्टसाठी काय शैक्षणिक पात्रता लागते. तर पहिल्या पदासाठी 50 गुणांसह BA टीच, BE आणि MTech MSc कॅम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केलेले पाहिजे आणि 4 वर्षाचा अनुभव पाहिजे. दुसऱ्या पदासाठी 50 गुणांसह BTech BA MTech MSc आणि कॅम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग केलेलं पाहिजे आणि 4 वर्ष अनुभव पाहिजे. तिसऱ्या पोस्टसाठी 50 गुणांसह BA BTech BA MTech MS केलेले पाहिजे, 4 वर्ष अनुभव. आणि चौथ्या पदासाठी 50 गुणांसह BTech BA MTech MS कॅम्प्युटर सायन्स कॅम्प्युटर इंजिनिअरिंग आणि 4 वर्ष अनुभव सेम आहे. आणि पाचव्या पदासाठी 60 गुणांसह BA BTech MTech कॅम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सायबर सिक्युरिटी किंवा MCA MSc कॅम्प्युटर सायन्स MS ITI आणि 4 वर्ष अनुभव पाहिजे. सहाव्या पदासाठी 60 गुणांसह BTech BA MTech आणि कॅम्प्युटर सायन्स केलेले पाहिजे. त्यासाठी कोणता अनुभव नाही लागणार. आणि याची वयाची अट बघूया. तर याची 1 ते 5 या पोस्टसाठी 25 ते 35 वर्ष आहे. आणि पद क्रमांक 6 साठी 21 ते 30 वर्ष आहे. आणि OBC आणि SC ST साठी 5 वर्ष सूट दिलेली आहे. आणि OBC साठी 3 वर्ष सूट दिली आहे. SC ST साठी 5 आणि OBC साठी 3. तर याचे जे नोकरीचे ठिकाण असणार आहे ते संपूर्ण भारतमध्ये असणार आहे. आणि हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लागण्याची फी आहे जनरल WSC आणि OBC साठी 750 आहे. आणि SC ST PWD साठी फी नाही. तर याचे जे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर आहे. 4 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. आणि या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. तसंच माझीनोकरी.com जाऊन तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता. तर असेच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आपल्या विजय चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.